हाय, मी रोहिणी. आज मी काय बनवलंय संध्याकाळच्या जेवणाला? पालक पनीर राईस बनवलाय. हे बघा, छान झालाय. टेस्टला पण खूप छान आहे. तर याची तयारी मी कशी केली चला दाखवते. पालक पनीर राईस बनवण्यासाठी मी इथे घेतलाय एक जोडी पालक, पुदिना, अद्रक, लसूण, मिरची आणि 2 कांदे. हे खडे मसाले काही घेतलेत, तांदूळ घेतलेत जेवढे लागतील तेवढे, आणि पनीर पाव किलो. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलाय निवडून. तांदूळ सुद्धा भिजवलेत आणि त्याच्यातून पाणी काढून ठेवलंय. पुदिना बारीक कापून घेतलाय. कांदा, अद्रक, लसूण हे नीट साफ करून घेतलंय. आता इथे मी पालक शिजायला ठेवते. तर एका टोपामध्ये मी पाणी घालून घेते. पालकाला एक कड येईपर्यंत आपण बॉईल करायचं. पालक मी पूर्ण एक जुडी घेतलाय. पालक बॉईल होते तर पर्यंत आपण एका साईडला पनीर पण फ्राय करून घेऊया. पनीर फ्राय करण्यासाठी मी ठेवलंय पॅन मध्ये टाकून घेते थोडंसं तेल. आणि पनीरचे असे मी काप करून घेतलेत. जरा असे जाडेच ठेवलेत काप, म्हणजे ते फ्राय करताना तुटणार नाहीत. आणि पनीर फ्राय करून टाकल्यामुळे असं रबरासारखं नाही लागत, एकदम असं सॉफ्ट असतं. असं मी त्याला थोडंसं हलकंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेते. एका साईडला आपला पालक पण शिजतोय आणि पनीर पण आपलं फ्राय होते. त्याला मी थोडंसं फ्लिप करून घेते. पनीर फ्राय होते तोपर्यंत आपण पालकाला कड आलाय ते जरा बघून घेते मी. पालक आता बॉईल झालेला आहे, त्याला जास्त मी शिजवत नाही. एक कड आलाय, बस झालाय. आता मी हे पालक आहे ना थंड पाण्यामध्ये काढणार आहे. थंड पाण्यामध्ये काढल्यामुळे ना पालकाचा कलर चेंज होत नाही, तो हिरवागारच राहतो, असं काळपट वाटत नाही. पनीर सुद्धा इकडे हलकेसे गोल्डन ब्राऊन होत आहेत आपले, तुम्ही बघू शकता. तर आता एका बाउलमध्ये मी आईस घेतलंय. बघा, थंड बर्फाचं पाणी घ्यायचं किंवा आईस घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकलं तरी चालतं. तर मी आईस घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि हा जो शिजलेला पालक आहे तो डायरेक्ट मी त्याच्यामध्ये टाकून घेते, म्हणजे पालकाचा कलर चेंज होणार नाही. आता इथे मी सगळं पालक याच्यामध्ये काढून घेते आणि थंड झाल्यावर त्याला मिक्सरमधून बारीक करून घेते. आता हे राहिलेलं जे पाणी आहे ते मी राईस बनवण्यासाठी वापरणार आहे, तर तो एका साईडला मी ठेवून देते. पनीर सुद्धा हलकंसं फ्राय झालंय ब्राऊन कलरमध्ये. त्याचा सुद्धा मी गॅस बंद करून घेतलाय. आणि तो मी काढून घेते तर बाउलमध्ये. बघा, रात्रीच्या जेवणाला असं पटकन होणारा पालक राईस किंवा अजून कोणतेही इतर राईस बनवू शकतात. पचायलाही हलकं. तर आता इथे मी सगळं पनीर काढून घेतले आणि आता मी राईस बनवायला घेते. राईस बनवण्यासाठी मी आता ठेवते कुकर.
कुकरमध्येच बनवते मी. इथे कुकर तापायला ठेवून देते. आता जे मगाचं पनीर फ्राय करून झालेलं जे ऑइल आहे, तेल आहे पॅन मध्ये, तेच मी वापरते. ते चांगलं आहे, थोडस ते आहे एक्स्ट्रा म्हणून ते टाकते. आता इथे कुकर झाला गरम, चेक करून घेते एकदा. तर हे थोडस तेल राहिलंय तर ते मी टाकते. अजून थोडस तेल लागेल म्हणून थोडं अजून टाकते. आणि मी खडा मसाल्यामध्ये घेतलंय शहाजिरं, तेजपत्ता, स्टार फूल, त्याच्यानंतर काय काळी मिरी, लवंग, मोठी वेलची, असे खडे मसाले घेतलेत. अजून कोणते घ्यायचे असेल ते घेऊ शकतात. आता हे सगळे मसाले मी त्या तेलात टाकून घेते. मसाले आपण थोडस हलकस फ्राय करून घेऊया. जिरे छान फुटायला लागले, त्याच्यामध्ये मी टाकते कांदा. 2 उभे कापून घेतलेत कांदे, असे बारीक स्लाइस करून घेतलेत. कांदा सुद्धा हलका ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करूया. तिथे कांदा माझा फ्राय होतोय तोपर्यंत मी पालकची प्युरी करून घेते. पालक वाटतानाच मिक्सर मध्ये मी अद्रक आणि लसूण, हिरवी मिरची हे टाकून पालकची पेस्ट करून घेते, एकदम बारीक अशी. कांदा इथे माझा फ्राय होतोय तोपर्यंत मी ही पालकाची पेस्ट करून घेतली. बघा कशी हिरवीगार छान अशी दिसते. कांदा थोडासा ब्राऊन होत आलाय, जास्त सुद्धा लाल करायचा नाहीये. तर त्याच्यामध्ये मी ऍड करते पालक. पूर्ण एकजुडी पालक आहे. थोडं इकडून तिकडून हलवून घेते. त्याच्यामध्ये मी कापलेला पुदिना बारीक कापून ठेवलाय तो मी टाकते. पुदिनामुळे पण स्वाद एकदम छान येतो. त्याच्यामध्ये सुके मसाले आपले मीठ, हळद, धना जिरा पावडर एवढेच मसाले टाकले. अजून एक्स्ट्रा दुसरं कोणतेच मसाले नाही वापरले. तिकडे तिखट होण्यासाठी हिरवी मिरची वापरलेलीच आहे, त्यामुळे लाल मसाल्याची गरज नाहीये. हळद, मीठ अगदी थोडं कमी टाकायचं, कारण पालकाला सुद्धा थोडस खारपणा असतोच. पालकाला स्वतःच थोडस मीठ असतं म्हणून जेवढं शक्य म्हणजे आधी बघायचं नंतरच टाकायचं मीठ. हे धना जिरा पावडर आणि हळद मी टाकून घेतली. आता हा मसाला थोडासा मी इकडून तिकडून फ्राय करून घेते, पालकामध्ये मिक्स करते आणि हे वरून टाकते पुदिना कापून घेतलेला. हे फ्राय केलेलं पनीर, पनीर सुद्धा मी मसाल्यामध्ये असं फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये टाकते हे धुवून ठेवलेले तांदूळ. हे तांदूळ धुवून मी अर्धा तास पाणी काढून ठेवलं होतं. तांदूळ सुद्धा मिक्स करून घेते त्याच्यामध्ये. आणि इथे मी जे मगाशी पालक बॉईल केलंय त्याचं मी पाणी वापरणार आहे. आता मी हे पालकाचं पाणी सगळं वापरते इथे.
आणि इकडून तिकडून हलवून पुन्हा त्याला झाकण लावून ठेवून देते. आता इथे मी झाकण लावून ठेवून देते. इकडे बघा, तर इथे लाल बटन वरती आलंय आणि स्टीम सुद्धा बाहेर आली. आपला कुकर झाला. तर मी एकदा खोलून बघते. वाव, दिसायला खूप छान दिसतोय. मी हलवून थोडस घेते आणि ताटात काढून पण दाखवते. सोबत मी इथे दही घेतलंय आणि सलाड. हा. तर झालं माझं पालक राईस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.